विद्यार्थी मित्रांनो आणि विद्यार्थ्यांचे पालक तुमच्या दोघांचंही सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये स्वागत आहे. कारण व्हिडिओच तसा आहे ना. आणि तसंही बरं का, विद्यार्थी बघतात व्हिडिओ मला माहिती आहे. पण पालक मात्र पूर्ण व्हिडिओ आवर्जून बघतात हे पण मला माहिती आहे. मला भेटणारे पालक मला सांगतातच, तुम्ही या व्हिडिओमध्ये असं बोलला, तसं बोलला. तेव्हा मला पण जबाबदारीची खूप जाणीव होते, की अरे पालक व्हिडिओ बघतायत म्हणजे आपल्याला पण चांगले व्हिडिओ बनवलेच पाहिजेत. मग हा व्हिडिओ तसाच असणार आहे. छोटासा असणार आहे. पण सिरियसली हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मुलांना दाखवा. विद्यार्थी बघत असतील तर मित्रांबरोबर नक्की शेअर करा. स्वतःला ओळखायचंय की कुठे आहे आपण. मी तुम्हाला ना चला 2च मिनिटं हां, 2च मिनिटात दाखवतो तुम्ही कुठे आहेत तुम्ही शोधायचंय. ठीक आहे. हा हा जो सर्कल आहे याच्यामध्ये आळशी मुलं आहेत. निवांत. काही प्रॉब्लेम नाही. आळशी आहे ना, ठीक आहे रे बाबा. रात्री जागून टाईमपास कर, सकाळी उठू नकोस, अभ्यास करू नकोस. तुझं तू लाईफ जगतोयस ना, बेस्ट आहेस तू. काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, जाऊ दे चला. पण दुसऱ्या सर्कलमध्ये मात्र अशी मुलं आहेत बरं का बाळांनो, की नाही माझं ड्रीम आहे सी माझं टार्गेट आहे व्ही आहे. मला ना सी-एसलाच घ्यायचंय. माझं पॅकेज खूप मोठं हवंय. मला इतरांपेक्षा खूप पुढे जायचंय. अरे वाह! म्हणजे ही बेस्टच मुलं आहेत. ही बेस्टच मुलं आहेत लक्षात घ्या. अरे पण ही वेन डायग्राम आहे सेट रिलेशन फंक्शन मधली. मग ह्या वेन डायग्राममध्ये झालंय काय, की इथली जी मुलं आहेत ना, तुम्हाला असं वाटेल, ही मुलं खूप आहेत, ही मुलं खूप आहेत आणि ही कमी आहेत हां, दोघात कॉमन आहेत ना. कॉमन आहेत म्हणजे काय सांगा बघू? ह्यांची स्वप्न खूप मोठी आहेत, पण एक नंबरची आळशी मुलं आहेत हे लक्षात घ्या. आणि आता मला सांगा तुम्ही कुठे आहेत? स्वप्न मोठी आहेत, मग करताय का प्रयत्न? करताय का प्रयत्न हे इम्पोर्टंट आहे. आणि नसेल प्रयत्न करत असाल तर तुम्ही याच्यामध्येच आहेत, की नुसतं बड्या-बड्या बाता म्हणतो ना आपण तसंच लक्षात घ्या. पण पॉइंट काय आहे माहिती का? मग ही मुलं ना त्रास देतायत खूप. फॅकल्टीजला त्रास देतील, स्वतःचे शिक्षक आहेत त्यांना त्रास देतील, आई-वडिलांना त्रास देतील, घरात निगेटिव्ह वातावरण तयार करतील. कारण यांना माहिती आहे, नाही, नाही माझं ड्रीम हे आहे. मला कसं तरी होतंय, मला टेन्शन येतंय, मला ते अचीव्ह करता येईल का? एक तर स्वतःहून आळशी आहेत लक्षात घ्या, करत नाहीयेत अभ्यास आणि दुसऱ्यांना त्रास देतायत. मला ना हे नकोच आहे. ऑब्व्हियसली मला हे 2 सर्कल वेगळे पाहिजेत. आळशी आहेत ना, तसंच राहावा काही इश्यू नाहीये. पण मोठी स्वप्न आहेत ना, मग तुम्ही आळशी राहू शकत नाही लक्षात घ्या. तुम्ही डिमोटिव्हेटेड कधी होऊ शकत नाही. तुम्ही येणाऱ्या संकटांना तोंड द्यायला खंबीर असला पाहिजे. नाहीतर मला असंच होतंय, तसंच होतंय, भीती वाटते. परीक्षेतले 4 अवघड प्रश्न दिसले, की गळाटून जायचं नाही. आता हे गळाटून म्हणजे घाबरून जायचं नाहीये लक्षात घ्या. येते का लक्षात मी काय सांगतोय ते? ओळखा सांगा ना तुम्ही कुठे आहात लक्षात घ्या. ऑब्व्हियसली जास्तीत जास्त मुलं मधीच आहेत. करायचंय रे, करायचंय. माझं स्वप्न मोठंच आहे ऑब्व्हियसली. आता माझ्या क्लासमधलं ऑफलाईनचं उदाहरण सांगतो. हॉस्टेलला 11th माझ्याकडे एक मुलगा आला होता. नाही टिकला, नाही टिकला. आता त्याचे पालक हा व्हिडिओ बघतात मला माहिती आहे. नाव तर घेत नाही आपण. पण बाकीच्या ज्या काही गोष्टी मी बघितल्या मला सांगतो. स्वप्न काय? रोल्स रॉयस घ्यायची गाडी आहे. रोल्स रॉयस. ओके. तो 10 वाजल्याशिवाय उठत नाही. 9ला लेक्चर आहे तर 10 वाजेपर्यंत झोपूनच आहे. ओके. संध्याकाळी तर अभ्यास करावा. नाही, दुपारचा ब्रेकफास्ट, दुपारी परत झोपायला लागायचे. संध्याकाळी 2-2.5 तास टाईमपास. मेसमधनं डबा आणणे, पुन्हा डबा देणे, डबा धुणे, डबा खाणे आणि अभ्यास काहीच नाही. मग कशी घेणार आहे रोल्स रॉयस? स्वप्न तर मोठी आहेत, पण ती पूर्ण करण्यासाठी धडपडच नव्हती ना. पण नाही टिकला तो माझ्याकडं. निघून गेला. ओके. घरीच अभ्यास करतो सर म्हणला. काही प्रॉब्लेम मी म्हटलं, "कर, स्वप्न पूर्ण कर." पण सांगू का तुम्हाला मी, बऱ्याच लोकांना ना ईझी पाहिजे सगळं. क्विक पाहिजे लक्षात घ्या. अशी आणखीन उदाहरणं आहेत बरं का बाळांनो, की त्यांना ना अवघड न्यूमेरिकल सॉल्व्ह नाही करायचे. "सर सोपं सांगा काहीतरी आम्हाला, पटकन जमेल असं सांगा." नाही. तुम्हाला जे कठीण आहे ते सॉल्व्ह करावं लागेल. जे अवघड आहे ते आव्हान स्वीकारावं लागेल. तुम्हाला त्या ब्रॅकेटमधून बाहेर पडावं लागेल. तुमची स्वप्न मोठी आहे. तुम्ही अॅम्बिशियस आहात. स्वप्न खूप मोठी बघितली पाहिजेत आणि मी माझ्या अनुभवावरून सांगतो, जे बघेल ते स्वप्न पूर्ण होतंय आपलं. हां, माझं स्वप्नच होतं लक्षात घ्या. काय आहे तुम्हाला सांगतो. एरवी ना, माझा जुना जो काय होतं ना, क्लासेस असायचे, चांगले चालले होते. पण रिझल्ट तसा मिळत नव्हता बरं का. टॉपर्स असायचे की रे, पण बऱ्यापैकी रिझल्ट एवढा म्हणावा तसा मिळत नव्हता. मग गेले 3-4 वर्ष कोव्हिडपासून एवढं माझे कष्ट वाढलेत ना, पण माझा रिझल्ट पण वाढलाय ना. पण माझं स्वप्नच ते होतं. पण नुसतं स्वप्न बघत बसलो नाहीये मी. मी इव्हन सांगतो आता नेक्स्ट इयरची बॅच आहे ना, 2026 सगळा त्यांचा प्लॅन ठरलेला आहे. आता मी जे विचार करत नव्हतो, पण यावेळेस मी जे मॅथ्स करून दाखवणार. मॅथ्स बोललोय मी. सी फायदा होणार आहे. कधी आहे जे-ई-चा 2026 चा अटेम्प्ट? जानेवारीमध्ये ना?
जानेवारीमध्ये आहे ना, तर दिवाळीपर्यंत सगळा पोर्शन संपवायचा बोर्डचा. ओके. आणि दिवाळीनंतर जेवढा वेळ मिळेल ना जानेवारीपर्यंत, मग तेव्हा ना ही आमची जे परीक्षा नाही, सी-ई-टीचाच फायनल अटेम्प्ट आहे समजून आम्ही सगळा प्लॅन तयार केलाय. हां, या 1.5-2 महिन्यात प्रॉपर रिव्हिजन. फुल लेंग्थ मॉक टेस्ट त्यावेळेस असणार आहेत. सी-ई-टीसाठी लक्षात घ्या. तयारी जे-डबलची पण होतेच ना आणि जे तो पहिला अटेम्प्ट झाला, की आम्हाला माहिती आहे त्यात सुद्धा चांगला स्कोर येणार आहे आणि जे नंतर सुद्धा पुन्हा 30-40 दिवस मिळतायत. त्यात बोर्डची पुन्हा एकदा रिव्हिजन होणार. असंही आम्ही रेग्युलर अभ्यास करताना पहिला बोर्डलाच फोकस ठेवतोय आणि मग सी करतोय. सांगू का तुम्हाला? जे-ई-ईच्या अटेम्प्ट नंतर बोर्डसाठी 30 दिवस आम्हाला मिळणार आहेत आणि त्यानंतर बोर्डची एक्झाम झाल्यानंतर ऑलमोस्ट 50 दिवस मिळतात. मग पुन्हा सी-ई-टीची जोरदार फुल लेंथ टेस्टची तयारी. मग काय राहिलं? काहीच नाही राहत लक्षात घ्या. सगळी जमणार आहे. मग आता आळस झटकून कामाला लागलं पाहिजे. तुम्ही स्वतःला आळशी समजू नका. तुम्ही स्वतःला डिमोटिव्हेट करू नका. तुम्ही ठरवा, काय तुमचं एम आहे ते ठरवा आणि उगाच ते कुठे भिंतीवर चिकटवू नका, की हे माझं एम आहे. मी बरीचशी मुलं बघितलेत बाथरूममध्ये, टॉयलेटमध्ये दरवाजावर फॉर्म्युला लावलेले असतात. अरे असं नाही. अभ्यासाच्या ठिकाणी अभ्यास, जिथे करायचे ते काम करा लक्षात घ्या. ओके. मग हा व्हिडिओ मी थांबवतो इथं. अभ्यास करायचा आहे. ऑल द बेस्ट.